सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्री विवेक पटवर्धन लिखित श्रमिकांच्या अनोख्या जगात हे त्यांचं पुस्तक. काल आपण त्यांच्या विभाग 1 मधलं प्रकरण 1 वाचायला सुरुवात केली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की एका मराठी मासिक त्यांची जी कंपनी प्रकाशित करत असे त्याचं संपादनाचं काम त्यांना देण्यात आलं. आता त्याच्या पुढे बघूया की ते काय म्हणतायत. कंपनीच्या मासिकाचं संपादन करायचं म्हणजे मराठीत लेख लिहिणं आणि त्यातून सहकार्यांच्या टोमण्यांना आमंत्रण देणं असा प्रकार होऊ शकला असता. खरं तर मुळात मला कोणी टोमणे वगैरे मारत होतं असं अजिबात नाही, पण भीती मागे तर्कशक्ती नसते आणि वास्तवाचा आधारही नसतो. मला यावर एक उपाय सुचला की टाईम आणि इतर काही इंग्रजी मासिकं वाचून त्यातला एखादा लेख निवडून त्याचा अनुवाद करावा. त्यातून मला कल्पक नवीन असं काही लिहायला लागलं नसतं. नंतर मला माझ्या या विचाराला पाठिंबा मिळाल्यानं माझा उत्साह वाढलाच. कामगारांना मी निवडलेल्या काही कथा आवडल्या. उदाहरणार्थ टाईम मासिकातल्या क्वीन लॉनच्या लेखावर आधारित इच्छा मरणावरचा लेख. त्यानंतरच्या काळात माझे कमीत कमी 2 लेख टाईम मासिकातल्या लेखांवर आधारित हे अर्थातच वेगळं सांगायला नको. इतर कंपन्यांच्या अंतर्गत प्रकाशित होणाऱ्या मासिकांनी उचलून धरले. जपानी व्यवस्थापन तंत्रात एखाद्या प्रक्रियेत बदल करून उत्पादन क्षमता वाढवणं तर महत्त्वाचं आहेच, पण ती प्रक्रिया इतर शाखांमध्ये आणि विभागांमध्ये राबवणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याला जरा जास्त महत्त्व दिलं जातं. हे मी नंतरच्या काळात शिकलो. आज मागे वळून पाहताना ते का याचं उत्तर मला नीट कळतं. एकदा खादीचे कपडे, गांधी टोपी घातलेला आणि सुती शबनम पर्स खांद्याला अडकवलेला एक माणूस माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा मी आश्चर्यचकितच झालो. तो कोण होता हे मला अर्थातच ठाऊक नव्हतं, पण माझ्या सहकाऱ्यांनी तो एक आदरणीय गांधीवादी आणि समाजवादी नेता असल्याचं घाईघाईनं माझ्या कानावर घातलं. तो गृहस्थ म्हणजे VS बापट होते. श्रमिकांची वाटचाल या नावाचं मासिक ते त्यावेळी चालवत होते. दत्ता सामंत यांच्यावर एक लेख लिहिण्याबाबत बापट यांनी मला विचारलं. तो लेख त्यांना त्यांच्या मासिकात छापायचा होता. डॉक्टर सामंत यांचा कामगार नेते म्हणून दरारा होता, ज्यात खूप हिंसा घडली आहे अशा अनेक प्रकरणांसाठी तेव्हा दत्ता सामंत यांचं नाव मराठी आणि अगदी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये दररोज झळकत होतं असा तो काळ होता. त्यामुळे बापट यांनी केलेल्या लेखाच्या मागणीमुळे मी दिडमुख झालो. असंख्य कामगार माझा लेख वाचतील आणि लेखातला सामंत यांच्या विचारांशी विसंगत असा कोणताही दृष्टिकोन त्यांना सहन होणार नाही हे मला चांगलंच ठाऊक होतं. डॉक्टर दत्ता सामंत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यावर लेख लिहून माझे विचार मांडण्याची संधी प्राप्त झाल्याचा आनंद आणि त्याच्या परिणामांची भीती या मानसिक द्वंद्वात मी चांगलाच अडकलो. अखेरीस मी लेख लिहिण्याचा निर्णय घेतला. आपली टर उडवली जाईल, प्रतिकूल परिणाम होतील याची माझ्या मनात तेव्हा खोलवर भीती होती. आज मागे वळून पाहता ती भीती अनाठाई होती हे कळतं. माझ्या आतमध्ये एक बंडखोर वेगळ्या विचारांचं मूल दडलेलं होतं. तो डॉक्टर दत्ता सामंत यांचं नेतृत्व अशा एका आगळ्या विषयावर लिहिणं हे माझ्यासाठी औत्सुक्यपूर्ण तर होतंच, शिवाय मला नवीन काहीतरी शिकायलाही मिळणार होतं. तुम्ही काहीतरी लिहिता, मग त्या लिखाणावर विविध बाजूंनी विचार करता, त्यानंतर मूळ मसुदा बदलून परत लिहिता. असं नेहमीच घडतं. भारतातल्या एखाद्या गावात किंवा शहरात स्वतःच्या मुक्कामाचं ठिकाण स्वतः ढुंढाळण्यासारखं ते असतं. रस्त्यावर चालत असताना तुम्ही एका ठिकाणी पोचता. आपण योग्य दिशेनं चाललो आहोत का याचा क्षणभर थपकून अदमास घेता. तिथून पुढं कसं जायचं याचा क्षणभर विचार करता
आणि अखेरीस मुक्कामाच्या ठिकाणी पोचता. त्याचप्रमाणे लिखाण तुमचा एक बांधीव दृष्टिकोन घडवायला मदत करतं. इतकंच नव्हे तर गुगल उपलब्ध नसण्याच्या काळात व्यक्तीमध्ये एक माहितीपूर्ण दृष्टिकोनही लिखाण घडवत होतं. मी वेगवेगळ्या विषयांवर लिहायला लागलो. तसतसे मी महत्त्वाचे धडे शिकू. मुख्य म्हणजे तुम्ही गुळमुळीतपणे न लिहिता जबाबदारीनं लिहायला हवं. तसंच एखाद्या मुद्द्यावर तुम्ही एक भूमिका घ्यायला हवी. आपली टर उडवली जाईल या भीतीपोटी अनेकदा एखाद्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेऊन त्या भूमिकेचं समर्थन करणं हा प्रकार टाळला जातो असं मला वाटतं. उपहासाची भीती वाटणाऱ्या माणसासाठी हा अवघड चढ आहे. त्याच्या मनानं लढलेलं ते अवघड मूळ जगासमोर आपली मतं मांडायला त्याला जोमानं प्रवृत्त करत असतं. तेव्हा तर ते जास्त अवघड होतं. मात्र पहिलं पाऊल उचलल्यानंतरच आपली भीती किती व्यर्थ होती हे नीट लक्षात येतं. मी शहामृगांवरची एक डॉक्युमेंटरी नॅशनल जिओग्राफिक या चॅनेलवर पाहत होतो. त्यात शहामृगाचं पिल्लू अंड्यातून बाहेर पडून खुल्या जगात येताना एका दृश्यात मला दिसलं. भीतीवर मात करणं हे अशा प्रकारे एका मुक्त अफाट जगात प्रवेश करण्यासारखंच असतं. एक मोकळा श्वास घेऊन तुम्ही या जगात येता. उद्योगधंद्यात प्रवेश केल्यावर अनेक गोष्टी तुम्ही आयुष्यात प्रथमच करत असता. अशा वेळी वारंवार भीतीची जाणीव मनात दाटून येते. त्यामुळे भीतीवर मात करण्याची ही पहिली पायरी कोणाच्याही विकासात खूप महत्त्वाची ठरते. मी अजून एका बाबतीत नशीबवान ठरलो. कामगारांच्या शिक्षणासाठी असलेल्या त्या मराठी मासिकाची संकल्पना एका तमिळ भाषक संचालकांची होती. मी कोणत्या विषयांवर मासिकात लिहावं याबाबत ते संचालक माझ्याशी अधूनमधून चर्चा करायचे. काही वेळा ते वर्तमानपत्रातलं कात्रण घेऊन यायचे आणि त्यावर मी संपादकीय लिहावं असं सुचवायचे. त्यांनी माझ्या लेखनाबाबत स्तुतीचा एकही शब्द कधी उच्चारला नाही, पण त्यांनी कधीच त्यावर टीका सुद्धा केली नाही हेही खरं. काही वेळा ते माझ्याशी पुस्तकांबद्दल चर्चा करायचे. अ मिलियन म्युटिनीज नाव या V.S. नायपॉल यांच्या पुस्तकाबद्दलची आमची चर्चा मला चांगलीच आठवते. आमच्या चर्चेत लेखकाच्या शैलीपासून ते पुस्तकात मांडलेले विषय अशा पुस्तकातल्या अनेक पैलूंचा समावेश असायचा. या चर्चा केवळ रंजक नव्हे तर उद्बोधकही असायच्या. काही वेळा ते मला एखाद्या इंग्रजी लेखाचा मराठीत अनुवाद करायला सांगायचे. त्यांनी सुचवल्यानुसार नानी पालखीवाला यांनी झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या पदवीदान समारंभाच्या वेळी केलेल्या ओबिडियन्स टू द अनएन्फोर्सेबल या बीज भाषणाचा आणि M.S. सुब्बलक्ष्मी आणि त्यांचे पती सदाशिवम यांच्या हृदय नात्यावरच्या एका सुंदर लेखाचा मी अनुवाद केला होता. माणूस आणि माणसांमधले नातेसंबंध याबद्दल अनुवादामुळे खूप काही शिकायला मिळतं. एखाद्या शब्दाचा अर्थ त्या लेखासाठी चपकल आणि एकमेव असा असतो. अशा वेळी अनुवादाच्या भाषेला किंवा भाषेतला योग्य समानार्थी शब्द शोधावा लागतो. त्यामुळे शब्दांच्या अर्थांना असलेले वेगवेगळे पैलू लक्षात यायला लागतात. लेख लिहिणाऱ्यानं जशी नेमकी शब्दयोजना करावी तशी शब्दांची घट्ट वीण आपल्या लेखात आणण्यासाठी तुम्ही बरीच खटपट करता. तो लेख तुम्हाला लेखामागची पार्श्वभूमी समजावून सांगतो. त्यातले भावनांचे चढ उतार दिसायला लागतात. काही वेळा एकाच लेखातले विरोधाभास दिसायला लागतात. लेखाचा अनुवाद करताना तुम्ही त्या लेखाचा विषय, त्या लेखातले मुद्दे, गुंतागुंत यावर विचार करता. तुमच्या मनातल्या एका खाजगी कप्प्यात हे सगळं घडत असतं. याचा परिणाम म्हणजे लेखाचा विषय आणि माणूस हा प्राणी यांच्याबद्दलची समज वाढत जाऊन आपलं भावविश्व समृद्ध होत जातं.
एकदा अनुवाद करताना पॉप्युलिस्ट या शब्दावर मी अडल्याचं मला आठवतं. 70च्या दशकात तो शब्द आताच्या इतका प्रचलित नव्हता. माझ्यासाठी तो नवीन शब्द असल्यामुळे मी काही मित्रांशी त्यावर चर्चा केली. 1975च्या सुमारास पॉप्युलिस्ट या शब्दासाठी मराठी शब्द प्रचलित नव्हता. आता लोकानुनय हा शब्द सर्रास वापरला जातो. नेमका शब्द तेव्हा वापरात नसल्यामुळे त्यांनी मला पॉप्युलिस्ट शब्द उलगडून सांगताना काही उदाहरणं सांगितली. या चर्चेतून तो अर्थ उलगडायला मदत तर झालीच, त्याचबरोबर त्यांच्या सांगण्यातून माणसं कसा विचार करतात, कशी वागतात तेही कळत गेलं. संस्कृती, माणूस आणि भाषा एकमेकांपासून अलग करणं हे केवळ अशक्य आहे. याचा कामात उपयोग होतो का? याचं उत्तर म्हणजे हो, नक्कीच होतो. अनुवाद, पुस्तकांवर चर्चा अशा गोष्टी तुमची संवेदनशीलता वाढवतात. एक चांगला माणूस किंवा एक चांगला मॅनेजर होण्यासाठी संवेदनशील असण्याला पर्याय नसतोच. आपल्यात कळत न कळत रुजलेली संवेदनशीलता आपल्या शिष्यामध्ये रुजवण्याची पद्धती मेंटॉर जे गुरु वापरत असतोच, जाणते अजाणतेपणे. शरद चव्हाण यांना मी 70चं दशक सरत असताना भेटलो. ऑल इंडिया रेडिओच्या मुंबई केंद्रावर ते बातम्या द्यायचे. त्यांचा आवाज तेव्हा लोकप्रिय होता. त्यांना भेटलो तेव्हा मला एका लेखाचा अनुवाद करायचा होता आणि वेळेची मारामारी होती. ते एक व्यावसायिक अनुवादक होते. शरद चव्हाण हे आधी लोकसत्ता आणि नंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये कामगार प्रश्नांवर सदर लिहायचे. ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असतील, तरीही आमचे उत्तम स्नेहबंध जुळले. कामगारांच्या विविध प्रश्नांवर ते मला माझी मतं विचारायचे. त्यांना माझे सगळे दृष्टिकोन मान्य होते असं मात्र अर्थातच नव्हतं. चव्हाण यांची लेख लिहिण्याची एक विशिष्ट, कदाचित पत्रकाराची म्हणतात तशी शैली होती. ते लोकांना भेटून एखाद्या प्रश्नावर चर्चा करायचे. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीतला संप. चर्चा करताना ते कधीच पूर्वग्रह दूषित किंवा मूल्यमापन करणारा दृष्टिकोन बाळगत नसत. मात्र ते सूचक प्रश्न विचारून माहिती मिळवत असत. मग आपल्या घरातल्या बाहेरच्या खोलीत बसून ते वेगवेगळ्या लोकांची मतं, सत्य परिस्थिती याबद्दल रवंथ करत. कागदावर तो लेख उतरवण्या इतका डोक्यात पक्का झाला तरी लेखाची इतिश्री करणारी योग्य ती शेवटची ओळ सुचेपर्यंत ते कागदाला पेनचा स्पर्शही करत नसत. पंचलाईन, शेवटची ओळ परिणामकारक होईल अशी त्यांची खात्री पटेपर्यंत ते लेख लिहित नसत. मी नियमित ब्लॉग लिहायला लागलो तेव्हा मी हा धडा त्यांच्याकडून नकळत कसा शिकलो आणि तो कसा अचूक वापरतो हे माझ्या अचानक लक्षात आलं. व्यवस्थापन आणि संघटना या दोन्ही बाजूंची माणसं आपापल्या बाजू मांडताना त्या कशा उठावदारपणे मांडून पत्रकाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात ते मला चव्हाण यांच्याबरोबर काम करताना उमगत गेलं. पैशांची लालूच दाखवणं हे तर नित्याचं होतं. सुदैवानं शरद चव्हाण यांनी न डगमगता आपलं लेखन स्वातंत्र्य अबाधित ठेवलं होतं. त्यामुळे अनेकांना त्यांच्याबद्दल आदर होता. आम्ही त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये बसून अनेक वेळा नानाविध विषयांवर चर्चा करीत असू. परदेशातल्या कंपन्यांमध्ये काही कामगार संघटनांचे नेते हाताळणं अवघड पडायचं. त्या विशिष्ट देशाच्या भारतातल्या दूतावासातले अधिकारी देखील मग चव्हाण यांना फोन करून मदत मागताना मी पाहिलंय. चव्हाण मात्र या सगळ्यांपासून कटाक्षानं दूर राहायचे. चव्हाण यांच्या सहवासात मी जे शिकलो ते परिस्थितीचं तटस्थपणे विश्लेषण करताना मला अनेकदा उपयोगी पडलं. मी समोरचा माणूस काय बोलतोय ते लक्षपूर्वक ऐकायला शिकलो. अर्थातच माझी बायको याच्याशी बिलकुल सहमत नाही. लक्षपूर्वक ऐकणं म्हणजे मला समवेदना जाणवणं असं म्हणायचंय. त्याआधी ताबडतोब उत्तर देण्याची मला घाई असायची. त्या उर्मीवर काबू ठेवायला मी हर प्रयत्नानं शिकलो.
नीट ऐकणं आणि मिळालेल्या माहितीवर विचार करणं याचे फायदे मला कळले. मी निवृत्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. तेव्हा मी व्याख्यानांची बोलावणी स्वीकारायला लागलो. तेव्हा सादरीकरण करायच्या काळजीनं मी चिंतेत असल्यानं माझी भाषणं लिहून काढायचो. माझी विचार पद्धत आणि कोणत्याही विषयावरचं माझं लेखन यावर शरद चव्हाण यांच्या कार्यशैलीची विलक्षण छाप आहे. मी 2009 साली निवृत्त होण्याआधी शरद चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चव्हाण यांनी माझी काही पत्रकारांशी ओळख करून दिली होती. त्यांच्याकडच्या पत्रकाराच्या पासवर मी काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना आणि भाषणांना त्यांच्यासोबत हजेरी लावली. ते मला प्रेस क्लब ऑफ इंडिया मध्ये देखील काही वेळा घेऊन गेले. मला मार्गदर्शन मेंटॉरिंग करण्यात शरद चव्हाण यांनी खूपच पुढाकार घेतला होता हे माझ्या नंतर लक्षात आलं. मागे वळून पाहताना मला त्यांच्या वागण्यातला एक पॅटर्न ठळकपणे दिसतो. उदाहरणार्थ, त्यांनी एका व्यावसायिक दिवाळी अंकासाठी मला लेख लिहायला सांगितला. कामगार या आमच्यातल्या समान आवडीच्या विषयाशी त्या लेखाचा काही संबंध नव्हता. त्यांनी सुचवलेलं ड ई हे तेव्हा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसिद्ध मासिक होतं. मला लेखाच्यासाठी जो विषय दिला होता तो होता पुनर्जन्म. आता या लेखाबद्दल किंवा या विषयाबद्दल आपण आता पुन्हा पुढच्या भागामध्ये वाचणार आहोत मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. श्री विवेक पटवर्धन यांनी किती छान अगदी स्वतःच्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा किती सुंदर रीतीने कागदावर उतरवल्या आहेत ते अगदी जाणवतंय. म्हणजे ह्याच्यातून माझी खात्री आहे की माझ्या श्रोतृवृंदाला हे पुस्तक नक्कीच आवडत असेल. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय मंडळी.